कल्पना करा, सकाळी उठलात, तुमचा मोबाईल इंटरनेटला जोडतच नाही. Google, YouTube, WhatsApp सगळं एकदम बंद. तुमचा आयफोन चालू आहे, पण त्यात काहीच काम करत नाही. आणि कारण एकच, जगातील मोठ्या टेक कंपन्यांवर सायबर हल्ला. चला आता ही गोष्ट अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया. समजा जगात मोठा युद्ध सुरू आहे आणि त्या युद्धात फक्त बॉम्ब आणि बंदुका नाहीत, तर टेक्नॉलॉजीवरही हल्ले होत आहेत. अशा परिस्थितीत जर Apple, Google, Microsoft सारख्या मोठ्या टेक कंपन्यांवर सायबर हल्ला झाला तर त्याचा परिणाम फक्त त्या कंपन्यापुरता मर्यादित राहणार नाही. आज आपल्या आयुष्याचा प्रत्येक भाग टेक्नॉलॉजीवर अवलंबून आहे. मोबाईल, इंटरनेट, बँकिंग, ऑफिसचे काम सगळं काही या कंपन्यांवर चालतं. त्यामुळे जर या कंपन्या अचानक बंद पडल्या तर आपलं दैनंदिन आयुष्य पूर्णपणे विस्कळीत होऊ शकतं. सगळ्यात आधी आणि सगळ्यात मोठा परिणाम इंटरनेटवर होईल. आज आपण गुगलवर सर्च करतो, YouTubeवर व्हिडिओ पाहतो, जीमेल वापरतो, हे सगळं गुगलच्या सर्व्हरवर चालतं. जर सायबर हल्ल्यामुळे हे सर्व्हर बंद पडले तर इंटरनेटचं मोठं नेटवर्क ढासळू शकतं. वेबसाईट उघडणार नाहीत, ॲप चालणार नाहीत आणि लोकांना वाटेल की नेटच बंद पडलं आहे. आज ज्या गोष्टी आपण सहज वापरतो त्या अचानक गायब झाल्या तर त्याचा किती मोठा धक्का बसेल याची कल्पना करता येणार नाही. यानंतर मोठा फटका बसेल ते मोबाईल वापरणाऱ्या लोकांना, विशेषतः आयफोन वापरणाऱ्यांना. ॲपलचं पूर्ण इकोसिस्टम iCloud, ॲप स्टोअर आणि त्यांच्या सर्व्हरवर चालतं. जर यावर हल्ला झाला तर ॲप स्टोअर बंद पडेल, ॲप्स अपडेट होणार नाहीत आणि iCloudमध्ये साठवलेला डेटा ॲक्सेस होणार नाही. तुमचे फोटो, कॉन्टॅक्ट, डॉक्युमेंट सगळं अडकून पडू शकतो. महागडा आयफोन हातात असला तरी तो फक्त साधा फोन राहील, कारण त्याची खरी ताकद इंटरनेट आणि सर्व्हरमध्ये असते. आजच्या काळात आपण जवळजवळ सगळे व्यवहार ऑनलाईन करतो. UPI, नेट बँकिंग, मोबाईल वॉलेट हे सगळं टेक कंपन्यांचा आणि सर्व्हरच्या मदतीने चालतं. जर सायबर हल्ल्यामुळे सिस्टम बंद पडले तर पैसे ट्रान्सफर होणार नाहीत, ऑनलाईन पेमेंट थांबेल आणि ATM सुद्धा नीट काम करणार नाही. याचा अर्थ असा की तुमच्या बँकेत पैसे असले तरी ते तुम्ही वापरू शकणार नाही. ही परिस्थिती लोकांसाठी खूपच त्रासदायक आणि भीतीदायक ठरू शकते. मोठ्या कंपन्यांचं सगळं काम मायक्रोसॉफ्ट क्लाउड सर्व्हिसेस आणि इतर टेक प्लॅटफॉर्मवर चालतं. जर हे सर्व्हर बंद पडले तर ऑफिसचं काम अक्षरशः थांबेल, ईमेल्स येणार नाहीत, ऑनलाईन मीटिंग होणार नाही आणि प्रोजेक्ट्स अडकून पडतील. वर्क फ्रॉम होम करणाऱ्या लोकांना काम करता येणार नाही आणि मोठ्या कंपन्यांना कोट्यावधीचं नुकसान होऊ शकतं. म्हणजेच टेक कंपन्यांवरचा एक हल्ला संपूर्ण IT सेक्टरला थांबू शकतो. युद्धाचा आणि सायबर हल्ल्याचा परिणाम फक्त सॉफ्टवेअर पुरता मर्यादित राहत नाही, तर हार्डवेअरवरही होतो. चिप्स म्हणजे सेमीकंडक्टर हे प्रत्येक इलेक्ट्रॉनिक उपकरणाचं मुख्य घटक आहे. हे चिप्स बनवण्यासाठी हिलियम आणि ब्रोमीन सारखे मटेरियल लागतात. जर युद्धामुळे या मटेरियलचा पुरवठा बंद झाला तर चिप्स उत्पादन कमी होईल. यामुळे मोबाईल, लॅपटॉप, गाड्या व इतर इलेक्ट्रॉनिक वस्तूंची कमतरता निर्माण होईल. म्हणजेच टेक्नॉलॉजीचा संपूर्ण सप्लाय चेनच बिघडू शकतो. सगळ्यात शेवटी आणि सगळ्यात मोठा परिणाम होईल ते लोकांच्या मनावर. जेव्हा इंटरनेट बंद होतं, पैसे वापरता येत नाहीत आणि रोजच्या गरजेच्या गोष्टी थांबतात, तेव्हा लोकांमध्ये भीती निर्माण होते, अफवा पसरतात, लोक घाबरतात आणि परिस्थितीवर नियंत्रण ठेवणं कठीण होतं. जरी परिस्थिती काही दिवस चालू राहिली तर संपूर्ण जगात गोंधळ निर्माण होऊ शकतो. यामुळे गोष्ट स्पष्ट होते, आपण टेक्नॉलॉजीवर खूपच अवलंबून झालो आहोत आणि जर ती अचानक बंद पडली तर आपलं आयुष्य पूर्णपणे थांबू शकतो. ही गोष्ट सध्या फक्त कल्पना वाटते, पण भविष्यात असं होणं अशक्य नाही. युद्धाचं स्वरूप बदलत जात आहे आणि आता ते डिजिटल जगातही पोहोचलं आहे. म्हणून एकदा विचार करा, जर एक दिवस इंटरनेट पूर्णपणे बंद झालं तर तुमचं आयुष्य कसं असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका आणि पाहत राहा फक्त कसं काय.